नाव शिवकुमार रावसाहेब भद्रे आहे. मी मूळचा लातूरचाच आहे. गेल्या वर्षी नीट 2023मध्ये माझा स्कोअर 566 होता. यावर्षी आय-बीतून रिपीट केल्यानंतर माझा स्कोअर 685 येत आहे. यावर्षीचा पेपर इझी टू मॉडरेट होता. फिजिक्स एकदम सोपा होता. त्यामध्ये कॅल्क्युलेशन फॉर्म्युला बेस्ड होते आणि थेरी क्वेश्चन 2-3 होते. केमिस्ट्री सोपा होता. बायोलॉजीमध्ये मॅच द कॉलम असर्शन रिझन होते. नीटचे प्रिपरेशन करताना मी स्वतःचा टाइम टेबल नाही वापरला, परंतु आय-बीचा जो महिन्याचा शेड्यूल असतो त्यालाच मी फॉलो केलं आणि त्यावरच अभ्यास केला. त्या शेड्यूलप्रमाणे फिजिक्सचे जे MCQ होते ते MCQ सोडवत होतो. नंतर केमिस्ट्रीचे जे फिजिकलचे होते ते MCQ सोडवायचे. बाकीची जे रिव्हिजन आहे ते रिव्हिजन करायची आणि बायोलॉजीला फक्त NCERT आणि NCERT एक्झाम्पल सोडवायचे. सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे केमिस्ट्रीचे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्स मला समजत नव्हत्या. पण इथे जेव्हा इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचे डाऊट घेऊन मी सरांकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं की अभ्यास कसं करायचा. आधी थेरी समजून घ्यायची, मग थेरी पाठ करण्यासाठी त्याला बार लिहत राहायचं. मग असंच करू मला ते रिॲक्शन्स आणि क्वेश्चन्स समजत गेले. आय-बीचे जे आम्हाला मॉड्यूल दिले होते, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची वारंवार प्रॅक्टिस केली आणि त्यातला एकही क्वेश्चन असा नाही सोडला की जो मला समजणार नाही. अशाप्रमाणे मी माझी केमिस्ट्री स्ट्रॉंग करून घेतली. नीटच्या प्रिपरेशनसाठी मी खूप अंडर कॉन्फिडंट होतो. आय-बीचे जे शिक्षक आहेत त्यांनी मला मोटिवेट केलं. त्यांच्या या मोटिवेशनमुळे सगळे हर्डल्स मी क्रॉस करू शकलो आणि एवढा मोठा बूस्ट मला मिळाला. यावर्षी माझा स्कोअर 685 येत आहे. गेल्या वर्षीचा माझा स्कोअर बघितला तर 566, तर गेल्या वर्षी मला GMC मिळालं नसतं. परंतु माझ्या फॅमिली, IIB आणि IIB टीममुळे यावर्षी मला कॉलेजचे दार माझ्यासाठी उघडे झाले आहेत. ज्यासाठी मी IIBची टीम, माझी फॅमिली धन्यवाद करतो. थँक्यू IIB. थिंक नीट, थिंक IIB.